सावनीला आता हर्ष जे बोललेला ते खरं वाटायला लागलं आणि हर्ष आता सावनीला जवळ घेतो तर हर्ष मात्र त्यावेळी तनूला डोळा मारत असतो की बघ कशा प्रकारे मी सावनीला उल्लू बनवलं आणि ती बनली सुद्धा। नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। मुक्ता ज्या रस्त्याने चाललेली असते त्याच ठिकाणी तिला सावनी दिसते। सावनी मुक्ताला म्हणते की मुक्ता अरे तू इथे, आणि मला माहित होतं आज तू मला इथे दिसशील म्हणून। मुक्ता म्हणते की असं का बरं? तेव्हा सावनी म्हणते की खरं तर सागर आणि माझं जेव्हा नुकतंच लग्न झालं होतं ना तेव्हा मी ह्या पार्लरमध्ये यायचे, कधी फेशियल कधी न्यू हेअर कट, चांगलं दिसण्यासाठी मी काय काय करायची। आणि सागर सुद्धा तेव्हा फार वेगळा होता ग, म्हणजे तो ह्या नवऱ्यांमधला नव्हता की साधा बायकोने हेअर कट केला तरी त्यांना नोटीस व्हायचा नाही। मी नुसते आयब्रोज जरी केले ना तरी तो नोटीस करायचा आणि अप्रिशिएट देखील करायचा। आणि आता अर्थातच त्याने तुझ्याकडे बघितलं पाहिजे, नोटीस केलं पाहिजे आणि मग कुठे जाऊन तो अप्रिशिएट करेल, नाही का? आणि शेवटी आपण नटतो तरी कोणासाठी? शेवटी पुरुषांसाठीच नटतो। तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, स्वतःसाठी। आपण स्वतःला आरशात बघितल्यानंतर आपल्याला आनंद व्हावा, आपण यासाठी तर रेडी होत असतो, नाही म्हणजे? आणि इथे एक पार्लर वगैरे आहे का? काही मला माहित नाही, कारण मी एका माझ्या पेशंटच्या व्हिजिटसाठी आले होते। नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। धन्यवाद। सावनी म्हणते की पण एवढी फॅन्सी साडी नेसून? तेव्हा मुक्ता म्हणते की हो ना, इथून मला अवॉर्डसाठी पण जायचंय, आज मला एक अवॉर्ड सुद्धा मिळणार आहे। सावनी त्यासाठी तिला कॉंग्रॅच्युलेट करते आणि म्हणते की मग ह्या अवॉर्डसाठी सागर तर येणार आहे ना, नेहमी सारखंच। तेव्हा मुक्ता म्हणते की आता काय माहिती, जर कामात बिझी असतील तर नाही येणार, आणि खरं तर माझ्यासाठी हे मॅटरच करत नाही। बरं मला खूप उशीर होतोय, आता मी निघते। सावनी म्हणते की अगं एवढी काय घाई आहे तुला, तुम्हाला सांगितलं नाही की तुमची न्यू मॅरिड लाईफ काय म्हणते ते? तर मुक्ता म्हणते की छानच आहे आमची मॅरिड लाईफ, म्हणजे कधी कधी सागर मला घास भरवतात, कधी कधी माझ्या डोक्यात फूल माळतात, सईने जर हट्ट धरला ना तर आम्ही सगळं काही चुपचाप करतो, अगदी सागर सुद्धा। सावनी म्हणते की मुक्ता कधी कधी मला तुझं खूप कौतुक करावंसं वाटतं, म्हणजे बघ ना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला आनंद मिळतो, म्हणजे या सईच्या लुटूपुटूच्या खेळामध्ये सुद्धा अगदी खरा संसार रंगवल्याचा फील घेतीयस तू, म्हणून मला कधी कधी तुझं वाईटही वाटतं ग, म्हणजे तू भावनेच्या भरात निर्णय तर घेतला परंतु शेवटी तुझ्या पदरात निराशाच पडली। मुक्ता म्हणते की जर आपण आता आस कशाची धरायची हे ठरवलं ना तर मग निराशा नाहीयेत, आणि खरं म्हणजे सागरच्या प्रेमाची मी आस धरलीच नाहीये, त्यामुळे हे मॅटरच करत नाही, म्हणजे अगदी भावनेच्या भरात ना मी निर्णय घेतलाय ना सागरने निर्णय घेतला, त्या बाबतीत आमची टीम आहे बरं का। आम्हाला दोघांनाही आमचे रूल्स माहिती आहे आणि आम्ही सईसाठी ते परफॉर्म करत असतो। आणि सागर आता जरी माझ्यासाठी इथे प्रेझेंट नसले तरी सईसाठी तिचे आई आणि वडील दोघंही प्रेझेंट असतात, म्हणजे सईला आता तिचे पप्पा मिळणार आहे की मम्मा मिळणार आहे अशी एक्सचेंज ऑफर नाहीये आता तिच्या आयुष्यात। आणि जेव्हा तिला वाटतं ना तेव्हा ती एक हात माझा धरते आणि एक हात सागरचा धरते, आणि तुला काय सांगू अगं, ती इतकी आनंदात असते ना हे सर्व करताना, आणि जर ती आनंदात असेल तर मी आनंदात आणि सागर देखील आनंदात, आणि आम्ही तिघे आनंदी आहोत म्हटल्यावर आमचं घर आणि आमचं सगळं कुटुंब आनंदात असतंय, असा माहोल असतो आता 102 मध्ये। आणि शेवटी आपण जर मनातून खुश असेल ना तर ते सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसत असतं, म्हणजे इतकं की आपण आताच फेशियल करून आलोय असं वाटतं। मुक्ताने सावनीची आता चांगलीच जिरवलेली असते, गोड बोलून सावनीची चांगलीच जिरलेली असते आणि मुक्ता आता तिथून निघून जाते। तर इकडे इंद्रा माधवीला म्हणत असते की बाई तू हरली, आता तुला शिक्षा पण भोगावी लागेल। तर माधवी म्हणते की हो हो, शेवटी माझ्या लक्षातच आलं नाही मी हरले, फार मज्जा आली हा तुमच्या खेळात, पण मी विसरले की मी गॅसवर डाळ ठेवली, जरा बंद करून आले हा गॅस। तेव्हा इंद्रा म्हणते की नाही 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 अजिबात नाही, इथे तुझी डाळ शिजत नाही म्हणून तुला आता घरची डाळ आठवते का? संगीता म्हणते की नाही नाही तुम्हाला काहीतरी करावंच लागेल। माधवी म्हणते की हो ठीक आहे, परंतु मी नाचणार वगैरे नाही हा। संगीता म्हणते की नाही नाही हळदीचा डान्स अजूनही आमच्या लक्षात आहे, नाचायला वगैरे तुम्हाला काही लावणार नाही। तर बायका म्हणत असतात की हो आम्ही तुमचा डान्स बघितला हा, काय सॉलिड नाचला तुम्ही, आणि बघितलं की तुम्ही किती टाईट होऊन नाचत होता। माधवी म्हणते की माझा डान्स, कारण माधवीला ते काय आठवत नसतं कारण ती दारूच्या नशेत असते तेव्हा, त्यामुळे तिला समजत नसते। ती म्हणते कुठला डान्स? तर बायका म्हणत होता छान नाचत होता तुम्ही। संगीता म्हणते की अहो काकू तुम्हाला जास्त काही करायचं नाही, तुम्हाला फक्त तयार होऊन यायचंय। माधवी म्हणते की ठीक आहे तयार व्हायचंय ना, परंतु मी यांच्यासारखं काही एवढं भरगच्च तयार होणार नाही, मी माझं सिंपल तयार होऊन येते, माझं घर इथे जवळच आहे, मी आलेच। इंद्रा म्हणते की नाही नाही जायचं कशाला कुठे, आणि हे सुद्धा तुमच्या लेकीचंच घर आहे की, तू लेकीचं घर म्हणजे तुमचंच घर, इथेच तयार व्हायचं तुम्ही, आणि ते पण आम्ही तुम्हाला तयार करणार आणि तेही आमच्या स्टाईलमध्ये। तर इकडे तनुजा ही हर्षवर्धनला म्हणत असते की अरे तू खरंच त्या सागरला सांगितलंस की सई तुझी मुलगी आहे म्हणून,
यार तू एकदम टू गुड आहेस. सावनी म्हणते की यात तुला टू गुड काय वाटतंय आणि तू उगाच हर्षला भडकवू नको हा. ते माझे 12 वाजलेत आणि तुम्ही दोघ जण हसताय. हर्ष अरे तू त्या सागरला मनस्ताप देताना तू माझी इमेज खराब करतोयस, तुझ्या लक्षात येतंय का? आणि तू माझी इज्जत धुळीला मिळवतोय असं म्हटल्यावर तनू आणि हर्ष आता दोघंही हसायला लागतात. तर तनू म्हणते की हर्ष अरे इज्जतीबद्दल कोण बोलतंय बघ एकदा. सावनी म्हणते की म्हणजे तुला म्हणायचं काय आहे नक्की? हर्ष म्हणतो की हे बघ तनू यार तुम्ही दोघी सांभाळून राहा ग, मला माझा मूड खराब करायचा नाहीये. मला फक्त तुमच्यासोबत एवढं शेअर करायचं होतं की सागरच्या सॅटिस्फॅक्शनला आता मी सुरुंग लावलाय आणि तनू आता तुला याचा फायदा करून घ्यायचा आणि तेही कसा तुला चांगलंच माहितीये. तनू म्हणते की अरे वा फायदा उचलायचा आहे, मग आपण सावनीला वापरूयात का? तनूला म्हणते की जस्ट गेट लॉस्ट, तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. तनू म्हणते की अगं चिल हो, आजकाल सगळ्या लढाया ह्या फक्त मीडियामध्येच लढल्या जातात आणि बघ ना लोक पेपर वाचतात, टीव्ही बघतात, सगळ्या गोष्टीवर ते विश्वास देखील ठेवतात. मग आपण तुलाही एखादी गरीब आणि भोळी भाबडी आई दाखवूयात आणि करूयात लोकांना इम्प्रेस. आणि मग मी सांगेल की ह्या बाईकडून तिच्या मुलीला हिसकावून घेतलंय आणि ते सुद्धा अशा व्यक्तीने की जो तिचा बापच नाहीये. आणि त्यामुळे काय होईल माहितीये, लोक तुला खरी आई समजतील आणि त्यासाठी तुला एक इंटरव्ह्यू द्यावा लागेल. तर इकडे इंद्रा आणि संगीता माधवीचा चांगलाच मेकअप करत असतात. तिला भरगच्च दागिने घालतात, चांगलं फाउंडेशन वगैरे काजळ वगैरे खूप धुमसुम लावतात, केसांचा आंबाडा घालतात आणि तिला कोळी पद्धतीने साडी देखील नेसवतात. आता माधवी सगळ्या बायकांसमोर आलेली असते आणि तिला फार लाज वाटत असते. तिला हे सर्व खूप विचित्र वाटत असतं कारण तिने कधी हेवी मेकअप हेवी ज्वेलरी कधी घातलेलीच नसते. संगीता लगेचच माधवीचे फोटोज काढते आणि म्हणते की मुक्ताने सुद्धा बघितलं पाहिजे की मुक्ताची मम्मी आज कशी दिसते ते. माधवी म्हणते की मी शिक्षा म्हणून रेडी झाली हा. तर इंद्रा म्हणते की अगं हो पण तू किती छान दिसतीये, तर ब्युटीची फुल दिसतेस हा. शेवंता म्हणत असते की अगं इंद्रे तू तर यांचा लुक डायरेक्टली चेंजच करून टाकलायस, तर यांचा डायरेक्ट कायापालटच करून टाकलायस आणि एकदम झक्कास लुक बनवलायस. मी म्हणते की आता हे शान वगैरे मला काही माहित नाही, पण ही शान मला पेलवेल की नाही ते माहित नाही, मला तर ते प्रदर्शनातली बाहुली असते ना तसंच काहीतरी वाटतंय. संगीता म्हणते की बरं चला आपण आता दुसरा गेम खेळूयात का? इंद्रा म्हणते की नाही नाही माझ्या विहीनबाईला तो काही गेम झेपणार नाही, आपण आता नको गेम खेळायला. माधवी म्हणते की हो असं कसं म्हणता तुम्ही मला गेम झेपणार नाही म्हणून? विहीनबाई अहो तुम्ही काय समजताय मला, अजून तुम्ही माधवी गोखलेंना ओळखलं नाहीये वाटतं, मला पण गेम्स येतात, मी सांगते ना गेम कसा खेळायचा ते. संगीता म्हणते की ओ नको, तुमचा गेम म्हणजे बडबड आणि नुसता गृहपाठ असणार आहे, ते काही पुस्तकं गणित आणि कविता एवढं जोडून तुमचा काही गेम नसणार आहे माहिती आम्हाला. तर माधवी म्हणते की नाही ग स्वाती, याच्यामध्ये एक डान्स आहे आणि तुम्हाला आवडेल तो. संगीता म्हणते की अच्छा डान्स आहे का, मग कसा खेळायचा गेम सांगा बरं. तर आता माधवीला तर शेवटी बदला घ्यायचाच होता कारण इंद्राने कोळी पद्धतीने माधवीला हरवलेलं असतं, त्यामुळे माधवीला आता तिचा आधेपणा दाखवून आता इंद्राला हरवायचं असतं. त्यामुळे ती एक आयडिया करते आणि ती म्हणते की आता आपल्याला डान्स करायचा आहे. सर्व बायका एकदम लाईन मध्ये उभ्या राहतात आणि एकमेकींकडे पाठ करून उभ्या असतात. माधवी आता त्या एका बाईला क्लासिकल डान्स म्हणजे कथ्थकची आता एक स्टेप करून दाखवते आणि ती स्टेप आता इंद्रापर्यंत जाणार असते. जेव्हा माधवी ती स्टेप करून दाखवते तेव्हा तिच्या पुढची बाई ते बघत असते आणि ती तिच्या पुढच्या बाईला सांगणार, ती तिच्या पुढच्या बाईला सांगणार, असं करत करत आता इंद्रापर्यंत ती स्टेप आलेली असते आणि इंद्रा मात्र त्या क्लासिकल डान्स आणि त्या कथ्थकची पूर्णपणे वाट लावून टाकते आणि अगदी कोळी पद्धतीने डान्स करायला लागते. तेव्हा माधवी हसते आणि म्हणते की असा डान्स तर मी केलाच नव्हता. तर इकडे सागरने वकिलांना बोलवलेलं असतं. वकील म्हणत असतात की अहो तुम्ही केव्हाचे काहीच बोलत नाहीये, काहीतरी तरी बोला. सागर म्हणतो की ठीक आहे, मला असं सांगायचं होतं तुम्हाला की जर मी सईची कस्टडी हर्षवर्धनला दिली तर. वकील म्हणतात की अहो सर असं कसं बोलता तुम्ही, मला काही कळत नाहीये. सागर म्हणतो की अहो मी फक्त विचारलं जर आपल्याला तसं करायचं असेल तर. वकील म्हणतात की अहो सईबद्दलची तुमची मी धडपड बघितली, मग तुम्हाला असं अचानक का बरं सुचलंय? सागर म्हणतो की प्रोसिजरच्या बाबतीत लीगल ऍडवाइस हवाय म्हणून विचारले तुम्हाला. वकील म्हणतो की मी कायदेशीररित्या तुमचा लीगल ऍडवायझर आहे आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला विचारतोय की असं काय झालं सर? ही तुमची मुलगी आहे आणि शेवटी तिच्यासोबत तुमचं रक्ताचं नातं आहे. तुम्ही कोणाकडे तिला सोपवताय? ज्या माणसाने तिला तुमच्यापासून तोडलं, तुमच्या बायकोला देखील तुमच्यापासून तोडलंय आणि त्या सावने मॅडमला तर सईविषयी कुठलेच प्रेम नाहीये. तर इकडे तनू म्हणत असते की आपण अशी हेडलाईन टाकूयात, एका निरागस आईला मिळेल का तिच्या काळजाचा तुकडा. हर्ष म्हणतो की आपण एक काम करूया, आपण सागरला चांगलंच हैराण करून टाकूयात आणि मला माहितीये की तो कुठे ना कुठेतरी नक्कीच चुकेल. जेव्हा सावनी त्याच्या अपोजिट मध्ये असते ना तेव्हा तर त्याला अजूनच ऊत येतो. सावनीला मात्र हे बोलणं अजिबात सहन होत नसतं आणि सावनी तिथून निघून जात असते. तेव्हा हर्ष म्हणतो की सावनी अगं तुला काय झालंय? सावनी म्हणते की हर्ष दरवेळी माझा फक्त वापर केला जातोय, स्वतःच्या स्वार्थासाठी माझं नाव आणि माझ्या इमोशन सोबत खेळलं जातंय, पण
ही सावनी शेवटी काय आहे हे कोणालाच माहित नाहीये. दरवेळी माझं आयुष्य मला पणाला लावून शेवटी भेटलंय तरी काय. हर्ष म्हणतो की सावनी हे बघ, असं टिपिकल 70च्या हिरोईन सारखं वागू नको आणि मला काय भेटलंय असं तर अजिबात म्हणू नकोस. तुझ्या त्या बोरिंग हजबंड सोबत तू मिडल क्लास लाईफ जगत होती, तर मी तुझं आयुष्य चेंज करून टाकलंय. तुला हवं ते दिलंय, बंगला, गाडी, पैसा, पाठी, डायमंड्स आणि आणखी काय हवं असतं बायकांना शेवटी. तर सावनी म्हणते की रिस्पेक्ट महत्वाची नाहीये का. हर्ष म्हणतो की काय. सावनी म्हणते की जाऊ दे, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही ह्या विषयावर, मी खूप दमली आहे, मी आता जाते, आराम करते. हर्ष म्हणतो की सावनी, तनू जे काही म्हणते ना ते ऐक, आणि तरच आपण सागर कोळीला त्याची जागा दाखवू शकतो. तेव्हा सावनी म्हणते की या राईट, गेली 6 वर्ष आपण तेच करतोय. शेवटी तू जे सांगतोय तेच आपण करतोय आणि तू गेल्या 6 महिन्यात मला प्रॉमिस केलं होतं की तू माझ्याशी लग्न करतोय म्हणून. हर्ष, तू तर काय लग्नाचं नावच काढत नाहीयेस. हर्ष म्हणतो की ठीक आहे, मी तुला वचन देतो की ज्या दिवशी सई या घरामध्ये येईल त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेल. सावनी म्हणते की म्हणजे कधीच नाही, असेच खोटे प्रॉमिस तू माझ्याशी करत आलाय. हर्ष म्हणतो की सावनी, अगं मला तुझ्याशी खरंच लग्न करायचंय आणि मला सुद्धा ह्या सगळ्या धावपळीचा आता कंटाळा आलाय. असं वाटतंय की आता सगळं काही सोडून मस्त लग्न करावं आणि कुठेतरी सेटल व्हावं. पण फक्त एवढं टार्गेट कम्प्लीट होऊ दे यार. सावनीला आता हर्ष जे बोललेला ते खरं वाटायला लागलं आणि हर्ष आता सावनीला जवळ घेतो. तर हर्ष मात्र त्यावेळी तनूला डोळा मारत असतो की बघ कशा प्रकारे मी सावनीला उल्लू बनवलं आणि ती बनली सुद्धा. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्ष सईला विचारतो की हॅलो सई, तू कोणासारखी दिसतेस ग. सई म्हणते की माहित नाही. हर्ष म्हणतो की मग विचार तुझ्या पप्पाला. सई आता सागरकडे जाते आणि म्हणत असते की पप्पा, मी कोणासारखी दिसते. आता सागरला खूप राग येतो आणि सागर पुन्हा सईला ढकलून देतो. मुक्ता बापूंना म्हणत असते की बापू, लहान मुलांसोबत अशा वागणाऱ्या माणसांचा मला खूप तिटकारा आहे आणि मला असं वाटतं की त्यांना एकदा तरी शिक्षा मिळायला हवी. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.